आणि सर्व व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही आणि आपण सगळे या महाडच्या नगरीत जमलेले वाङ्मय रसिक हो, सर्वांना माझा या शिवराम महादेव परांजपे नगरीमध्ये मनापासून नमस्कार. त्यांच्या वक्रोक्तीचं लेखाचं एक उदाहरण शंकर वैद्यांनी परवा मला सांगितलं होतं मध्यंतरी, की हा सिंहवर्धनचा तो बाळाजी विश्वनाथ, तो जर साताऱ्यास न जाता, पेशवाईची वस्त्र न घेता, तो जर तिथेच राहिला असता, तो पंचपात्री घेऊन काय काय करत बसला असता, एकादक्षिण्या वगैरे किंवा अथर्वशीर्ष असं करत बसला असता. पण ती माणसं केली. या कोकणानं संबंध जे काय वैभवशाली सगळं जे निर्माण केलंय त्या सगळ्या भूमीला मध्यंतरी मी नॉर्वे 8-10 दिवस फिरत होतो. त्या सगळ्या विलक्षण असा ऐतिहासिक असा तो ठेवा, वर्ल्ड हेरिटेज, ते माउंटन्स आणि त्या खाड्या, ते जे विलक्षण असं भाग बघताना मला हा सगळा, मी जो गेल्या काही वर्षात आणि विशेषतः गेल्या वर्षभर मी जो काही कोकण अनुभवला, त्यामुळे मला कोकणच अनुभव, तिथे देखील मला कोकणाचीच आठवण येत होती. तुम्हाला सांगतो, दाभोळ पासून त्या सगळ्या मला त्या खाड्यात दिसत होत्या. हे मी अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी मी माझं जे काय अध्यक्षीय भाषण होतं ते साधारण महिनाभर तयारी करून मी ते लिहिलं होतं. माझं मनोगत आपल्या सगळ्यांसमोर गेलेलं आहे. अशा प्रकारचं पुन्हा एखादं अध्यक्षीय भाषण मला काही लिहिण्यासाठी अवधी तेवढा मिळाला नव्हता. खरं तर जयंत पवार हे अध्यक्ष व्हावेत अशी माझी देखील मनापासून इच्छा होती. कारण हे जे जग आहे, आदरणीय भटकर साहेबांनी आता सगळ्यांनी सांगितलं, संगणकाच्या बद्दल सांगितलं, त्याची भाषा, पण आपल्यातल्या अनेकांना फक्त कानाखालचीच भाषा समजते. अशा भाषेचे आपण तुम्हाला सांगतो आपण आहोत. आणि त्यांनी जे काही सांगितलं तर ते सगळं जरी महत्वाचं असलं तरी त्या संगणकामधून भाकरी येईल की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ही जी संगणकातलं विज्ञान तंत्रज्ञान, आमच्या किशोर कदमची तर ती कविताच आहे तुम्हाला सांगतो. पण ही संगणकातली याच्यातली जी सगळी माणसं अगदी जगभर, अमेरिकेपासून सगळीकडे मी जी काही बघितली ती, आणि प्रत्यक्ष श्रम करणारे लोक यांच्यामध्ये महज अंतर आहे. आज तुम्हाला सांगतो, ती काम करायला तयार नाहीत, मातीत हात घालायला कोणी तयार नाही आहे. त्या करमाळ्याला मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो. आमच्याकडे माणसं मिळत नाही, शेतीत काम करायला मजुरी परवडत नाही, सगळं परवडत नाही. आम्ही त्या पिकामध्ये कणसं काढल्यानंतर तुम्ही खुशाल तुमची गुरं घाला असं सांगतो. अशा एका वळणावर आपण सगळे उभे आहोत. हे सगळं फार छान. मला तर अखिल भारतीय स्वरूपाचं हा सगळा मंडप उभारलाय की काय, असं एक कितीतरी, म्हणजे त्या दापोलीच्या याच्यानंतर काहीतरी या कोकणच्या सगळ्या साहित्य परिषदेनं काहीतरी प्रचंड झेप घेतली की काय, असंच मला सगळीकडे वाटत आहे. वैभव वाडीसारखं नकाशावर कुठेही, तसं सांस्कृतिक नकाशावर जरी नारायण गंगाराम सुर्वे हा माणूस हा त्या वैभववाडी हे त्यांचं गाव असलं तरी देखील वैभववाडी हे काही साहित्य संस्कृती क्षेत्रातलं नाव नव्हे. पण तिथे जो काही गेल्या 2 महिन्यापूर्वी एक शाखा स्थापनेचा जो काही कार्यक्रम अभूतपूर्व असा झाला, एवढाच मोठा मंडप असा, आणि हजारो लोक तिथं होते. 3-3.5 तास बसून होते. तुम्हाला सांगतो, हे जे कोकण मध्ये निर्माण झालेलं जे चित्र मला दिसतंय अगदी छोटं, त्या तुंबाडच्या घरामध्ये आम्ही गेलो होतो की तटकरे साहेब 21व्या शतकामध्ये आपण आहोत. की श्रीनाथांचे जेव्हा तिथे गेले त्या महाजन नावाच्या खेडच्या मित्राबरोबर, तेव्हा ते म्हणाले की कोलंबसाला अमेरिका सापडली म्हणून. ते तुंबाडच्या खोताचं ते घर बघितल्यानंतर श्रीनाथने उद्गार काढलेले आहेत. आणि त्या गावामध्ये अशा एका दुर्गम परिस्थितीतल्या गावामध्ये 250-300 माणसं लोक कार्यक्रमाला येतात. हे खरं मधुबाई, तुम्ही हे फार ऐतिहासिक काम केलेलं आहे. तुम्ही माहीमची खाडी लिहिलीत ती आम्ही अगदी मंद दिव्याच्या प्रकाशामध्ये 9वी 10वीत किंवा 11वीत असताना आम्ही त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात
आम्ही ती वाचलेली आहे. आम्ही तुमचे साहित्यातले, तुम्ही आमचे आदर्श आहात. पण तुम्ही जे काही हे वातावरण तयार केलंय, तुम्ही त्या एका शब्दांनो मागवतो या अशी हाक देणाऱ्या त्या कवीची नैऋत्यचा वारा सगळा जो अंगावर घेणारा त्या कवीचं जे काही ऐतिहासिक असं स्मारक उभं केलंय की त्या शेक्सपियरच्या घरामध्ये ज्या वेळेला स्ट्रॅटफोर्ड